शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात संध्याकाळचा ताजा अंदाज देणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र भूभागावर सरकलं असून सध्या मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि गुजरात या भागावर त्याचा परिणाम दिसतो आहे. त्याच वेळेस आपण बघतो की पूर्व भारतामध्ये देखील बाष्प आहे आणि दक्षिण भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्प पुरवठा होतो आहे. मान्सूनचं वातावरण बदललं आहे. या ठिकाणी आपण बघतो की मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आता बनेल, कारण पश्चिमी संथ मान्सून आता बदलू लागला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या 25 तारखेच्या अपडेटनुसार देशामध्ये पुन्हा एकदा 13%चीच या ठिकाणी नोंद आहे. म्हणजे 87% पाऊस आपण बघतो. हा 86% पोहोचला होता, परंतु पुन्हा एकदा सुधारणा होऊन तो 87% पोहोचलाय. 25 तारखेचं पाऊसमान जे दाखवण्यात आलेलं आहे ते आपल्याला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड या ठिकाणी हा पाऊस झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. शिवाय कोकण किनारपट्टीला हलक्या सरी अगदी केरळपर्यंत आणि थोडं दक्षिण कर्नाटकमध्येही पावसाच्या नोंदी आज दाखवण्यात आल्या आहेत. 25 तारखेच्या पावसासंदर्भातली खात्री आपण जर करून घेतली तर या ठिकाणी आपल्याला असं म्हटलं आहे की कोकणामध्ये अगदी केरळपर्यंत सरी झाल्याच्या नोंदी आहेत. शिवाय मध्य भारतावर चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला अगदी पूर्व राजस्थान किंवा झारखंडचा काही भाग, हिमाचल प्रदेश, अगदी बिहार, पश्चिम बंगाल या सर्व भागामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि विदर्भही त्यामध्ये चांगल्या पावसात आलेला आहे. कारण विदर्भाचे बहुतांश जिल्हे आणि त्यात पूर्व विदर्भामध्ये चांगल्या पावसाची नोंद आज दाखवण्यात आलेली आहे. आपण जर CFS मॉडेलचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती सप्टेंबर महिन्यामध्ये दाखवलेली आहे. ऑक्टोबरमध्येही विशेष वातावरण दाखवलेलं नाही. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि अगदी डिसेंबरमध्ये देखील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. SIPS मॉडेलने देखील डिसेंबरमध्ये किरकोळ पावसाच्या घटना महाराष्ट्रात दाखवलेल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये मात्र तेवढं काही वातावरण दाखवलेलं नाही. ऑक्टोबर आणि सप्टेंबरमध्ये SIPS मॉडेलने देखील पाऊस दाखवलेला नाही आहे. आणि या मॉडेलने ऑगस्ट महिन्यामध्ये केवळ पूर्व विदर्भात पाऊस दाखवला होता, ज्या पद्धतीने तो आता सध्या पडतोय. मल्टी मॉडेल NMME सुद्धा हे असेंबल मॉडेल आहे. यांनी सप्टेंबरमध्ये पाऊस दाखवलेला नाही, ऑक्टोबरमध्ये पाऊस दाखवलेला नाही आणि नोव्हेंबर, डिसेंबरमध्येही विशेष वातावरण दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे एकूण लक्षात घ्यायचं की पुढचा पावसाळा कुठल्याही लॉंग पिरियड्स ॲव्हरेजचा अंदाज देणाऱ्या मॉडेलने पावसाळी दाखवलेला नाही आहे. ECMWF मॉडेलने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा जो अंदाज दिलेला आहे या ठिकाणी विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं जरी नसलं तरी उत्तर भारतामध्ये WD सक्रिय होतील आणि दक्षिण भारतामध्येही पावसाळी वातावरण वादळी स्वरूपाचं असणार आहे, अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये विशेष वातावरण दाखवलेलं नाही. मात्र बदल जो दाखवलेला आहे तो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये ECMWF मॉडेल पाऊस दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये देखील हलकं पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून दाखवण्यात येत आहे. म्हणजे नाशिक पट्ट्यामध्ये, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये
म्हणजे याचा अर्थ लाँग पिरियडचे आपण जेव्हा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फारसा पाऊस दाखवलेला नाही आहे, परंतु नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाऊस दाखवलेला आहे. आपण सर्व दूरवरचे म्हणजेच लाँग पिरियड ॲव्हरेजचे अंदाज बघितलेले आहेत. आता आपण थोडं स्कायमेटवर लक्ष केंद्रित करणार आहोत. विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने आज दिलेला होता आणि त्या पद्धतीचा पाऊस झालेला देखील आहे. 30 तारखेला स्कायमेटने पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण पाऊस सांगितला आहे. हाही अंदाज सिमिलर असण्याची शक्यता आहे. आपल्याला आता सध्या स्कायमेटच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये हवामानात बदल होतो आहे आणि त्यामध्ये आणखी बदल होणं आपल्याला अपेक्षित आहे. 28 तारखेला बघतो आपण स्कायमेटच्या अंदाजानुसार या भागामध्ये हवामानात बदल होतो आहे आणि या दिशेने पाऊसमान वाढतंय. मात्र 30 तारखेपर्यंत विशेष प्रभाव दाखवलेला नाही आहे. आपण जर 31 ऑगस्टला बघितलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण असू शकतं असा स्कायमेटचा अंदाज आहे. आणि स्कायमेटने आणखी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेल्या या भागामध्ये हवामान बदलताना दाखवलेलं आहे. पण 1 तारखेला स्कायमेटने सप्टेंबर महिन्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात बहुतांश भागात सांगितलेला आहे, जे पिकांना जीवदान देऊ शकतो. पिकांना जीवदान देणारा पाऊस 2 तारखेला देखील दाखवलेला आहे. 3 तारखेला देखील पिकांना जीवदान देणारा पाऊस स्कायमेटने दाखवलेला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार 4 तारखेला महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि बहुतांश महाराष्ट्राच्या भागामध्ये हा अरबी समुद्रातील सिस्टममुळे पाऊस होईल असा अंदाज आहे. आणि यामध्ये 2 घटना आहेत. एक WD आहे उत्तर भारतामध्ये, याचं कनेक्शन या ठिकाणी आहे आणि त्यामुळे हा पाऊस बंगालच्या उपसागरातील सिस्टमचाही परिणाम आहे. एकूणच अनेक घटना इथे एकत्र आलेल्या आहेत. आपण याही ठिकाणी बघतोय एक WDचा प्रभाव उत्तर भारतामध्ये कनेक्टेड आहे महाराष्ट्रातल्या वातावरणाशी. महाराष्ट्राला वातावरण अरबी समुद्रातून आणि अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये स्कायमेट एकमेव असं मॉडेल आहे की जे पाऊस दाखवत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून हे पावसाचं वातावरण आहे आणि अरबी समुद्रात काहीतरी बदल होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सातत्याने हलक्या ते मध्यम वातावरणाची शक्यता स्कायमेटने वर्तवलेली आहे. 8 तारखेला वातावरण कमी होते. स्थानिक वातावरणाचा प्रभाव स्कायमेट आपल्याला महाराष्ट्रामध्ये पहिल्या आठवड्यात सप्टेंबरच्या दाखवत आहे. आपण स्कायमेटचा हा देखील एक लाईव्ह मॅप बघणार आहोत. यामध्ये आपल्याला साधारणपणे 8-9 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. जो आपण स्कायमेटचा तो मॅप बघितलेला आहे त्याच पद्धतीचा हा मॅप आहे. केवळ भारतामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण स्कायमेट दाखवत आहे. आपल्याला अगदी 24 तारखेपासून म्हणजे 25 तारखेपासून आपल्याला हा अंदाज स्पष्टपणे होतोय आणि या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण बनतंय आता सध्या ते स्कायमेटच्या धर्तीवर आहे. त्यामुळे एक स्थानिक वातावरण, पिकांना जीवदान देणारा पाऊस हा केवळ स्कायमेटच्या माध्यमातून दाखवला जातोय. ही बाब आपल्या लक्षात घ्या. पूर्व भारतामध्ये चांगलं वातावरण दाखवलं जात आहे. जो कमीदाब आपल्याला बंगालच्या उपसागरात बनून महाराष्ट्रावर येणं अपेक्षित आहे तो मात्र अजून स्पष्ट झालेला नाही. पण आधी JFHचा अंदाज बघणार आहोत. 26ला पूर्व विदर्भात पाऊस आहे. 27लाही पूर्व विदर्भात पाऊस आहे. 28लाही किरकोळ वातावरण पूर्व विदर्भ दक्षिण कोकण आहे. 29लाही विशेष वातावरण नाही. 30लाही कोकण आणि पूर्व विदर्भ किरकोळ वातावरण. 31लाही तीच परिस्थिती आहे, कोरडा चाललाय. ऑगस्ट 1 तारखेला पहिल्यांदा JFH मॉडेलने आपल्याला अपेक्षित असलेलं कमी दाबाचं वातावरण
ज्या रूटने अपेक्षित आहे त्या रूटने तयार होताना दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने ते भारतीय भूभागावर देखील सरकताना दाखवलेलं आहे. मात्र त्याचा विशेष प्रभाव पडताना दाखवलेला नाही महाराष्ट्रावर. 4 तारखेला एक क्षेत्र उत्तर भारताकडे सरकलेलं दाखवलेलं आहे. 5 तारखेला तीच परिस्थिती आहे. 6लाही विशेष बदल नाही. 7ला थोडा बदल, या ठिकाणी नवीन सिस्टम पुढे सरकते आहे. 8 तारखेला पहिल्यांदा एक हवामान बदल JFSने सुचवलाय. अंदमानाच्या आजूबाजूने वातावरण बनतंय. 9 तारखेला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हवामानात बदल होतोय आणि मला अपेक्षित असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे या ठिकाणी बनताना दिसतंय. उद्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात कोकणात पावसाचा अंदाज आहे. कोकण पूर्व विदर्भ पावसाची शक्यता 27. 28लाही पूर्व विदर्भ कोकण पावसाची शक्यता. 29ला विशेष वातावरण नाही. 30ला विशेष वातावरण नाही. 31ला विशेष वातावरण नाही. 1 तारखेला विशेष वातावरण महाराष्ट्रात नाही. 2 तारखेला महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही. 3 तारखेला विशेष वातावरण नाही. 4 तारखेला महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलतंय. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातले, मराठवाड्यामध्ये देखील थोडं वातावरण बदलतंय. 5 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण होते. विदर्भातही आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनही पाऊस वाढू शकतो. 6 तारखेचं महत्त्वाचं निरीक्षण आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, अगदी जम्मू काश्मीरमध्ये पाऊस वाढतोय. 7 तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही, परंतु किरकोळ स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती आहे. 8 तारखेला स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे, परंतु हवामानात बदल जाणवला. अंदमान निकोबार बेटांकडून जे वातावरण JFSने दाखवलं होतं ते ECMWF मॉडेलने देखील दाखवलंय. मात्र एक लक्षात घ्या, पहिले 10 दिवस महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये देखील समाधानकारक पाऊस नसणं ही धोक्याची घंटा आहे. वेळेला पाऊस नसणं हे पिकांसाठी घातक आहे, परंतु काही मॉडेल आपल्याला स्थानिक वातावरण दाखवत आहेत जे पिकांना जीवदान देऊ शकतं आणि आपल्याला मोठे पाऊस हे उत्तरार्धामध्ये सप्टेंबरच्या होऊ शकतील हा अंदाज आहे. जर महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने काय परिस्थिती दाखवली तर आज रात्री थोडं उद्या महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होतंय. तसं संपूर्ण पूर्व भारत आणि मध्य भारत असंच वातावरण आहे. उत्तर भारताकडे पाऊस वाढलेला आहे. महाराष्ट्राला फार समाधानकारक अंदाज अजून या मॉडेलने देखील दाखवलेला नाही. अगदी आपल्याला 30 तारखेला, 31 तारखेला, 1 तारखेला देखील या मॉडेलने कुठल्याही प्रकारचा विशेष अंदाज दिलेला नाही. मात्र आपण असं बघितलं होतं की थोडा अंदाज 4 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा बनतोय. 4 तारखेपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे विशेष वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही. ECMWF मॉडेलने पहिल्यांदा महाराष्ट्रात दुष्काळी पट्ट्यामध्ये पावसाचा अंदाज दिलाय. उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या उत्तरेकडून एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला 5 तारखेला दाखवण्यात येत आहे. मध्य भारतावर सातत्याने पावसाळी परिस्थिती आहे. 6 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ असं वातावरण आहे. राजस्थानपर्यंत 6 तारखेला कमी दाब पोहोचतोय. 7 तारखेला बऱ्यापैकी पाऊस आपल्याला पंजाब, हरियाणा, दिल्लीपर्यंत दिसतोय. थोडं वातावरण 8 तारखेला थोडं महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडून आहे, पण फार समाधानकारक नाही. जोपर्यंत प्रशांत महासागराच्या उत्तरेला वादळं बनतील आणि भारतातील मान्सूनचे बाष्प
या दिशेने जाणार आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होताना दिसणं कठीण आहे. त्यामुळे आपण या वाऱ्यांच्या स्थितीमध्ये जोपर्यंत बदल होत नाही आणि ही वादळं जोपर्यंत या मार्गे आत येत नाहीत, तोपर्यंत भारतात पावसाचं प्रमाण वाढणार नाही. आणि जर हे घडलं नाही सप्टेंबरमध्ये, तर भारतात आणि महाराष्ट्रात बऱ्याच भागात दुष्काळी परिस्थिती राहू शकते. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.